मित्रांनो, मी कधीही स्वप्नातही असा विचार केला नव्हता की माझे आयुष्य असा मार्ग घेऊन उभे राहील, जिथे नातेसंबंधांचा अर्थच बदलून जाईल. माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली होती, पण आई होण्याचे सुख मला अजूनही मिळाले नव्हते. घरचे आणि आजूबाजूचे लोक रोज मला काही ना काही बोलून त्रास देत असत. या सगळ्या गोष्टींमध्ये माझा पती अजय नेहमी माझ्यासोबत राहिला. पण एक दिवस आमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आला, ज्याचे नाव विक्रम होते आणि त्याने सगळे उलटे पुलटे करून टाकले. माझे नाव राधिका आहे. माझा पती मला खूप प्रेम करत असे, पण लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही आमचे कोणतेही मूल नव्हते. एक दिवस आमच्या शेजारी एक 50 वर्षांचा माणूस राहायला आला. त्याचे नाव विक्रम होते. सुरुवातीपासूनच तो मला विशेष नजरेने बघत असे आणि त्याच्या नजरा मला विचित्र वाटत असत. मग हळूहळू त्याने माझ्या पतीशी मैत्री करून घेतली आणि आमच्या घरी येणे-जाणे लागला. मला समजू लागले की तो मला काही वेगळ्या नजरेने बघत होता. एक रात्र जेव्हा अजय घरी नव्हते, तेव्हा विक्रम अचानक आमच्या घरी आला. त्या रात्री जे घडले त्याने माझ्या मनावर खोल ठसा उमटवला. ती घटना माझ्यासाठी अशी खूण सोडून गेली की मी ती कधीही विसरू शकणार नाही. मी आता 35 वर्षांची आहे. माझी त्वचा गोरी आहे आणि लोक माझ्या रूपाची तारीफ करायला कधी थकत नाहीत. लहानपणापासून मला माझ्या सौंदर्यामुळे खूप तारीफा मिळत होत्या. मोहल्ल्यातील लोक म्हणायचे की माझा विवाह कोणत्या तरी श्रीमंत घराण्यात होईल. आमच्या कुटुंबात 3 बहिणी आणि 1 भाऊ होता. मी सगळ्यात मोठी होते. आम्ही खूप गरीब होतो. माझे वडील मोठ्या मुश्किलीने घर चालवत असत. त्यांची सगळी कमाई आमच्या खाण्यापिण्यातच जात असे. जेव्हा मी 20 वर्षांची झाले, तेव्हापर्यंत माझा विवाह झाला नव्हता. माझे वडील इच्छित होते की लवकर विवाह व्हावा, पण दहेजासाठी पैसे जमवणे आमच्या आवाक्यात नव्हते. आमचे कुटुंब खरंच खूप तंगीचे होते. माझ्या आईचे निधन माझ्या लहानपणीच झाले होते. माझा भाऊ माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होता. मजबुरीने त्याने अभ्यास सोडून काम सुरू केले. मीही काही मुलांना शिकवून घरात मदत करत असे. पण एक दिवस माझ्या वडिलांना अचानक आजाराने घेरले आणि ते आम्हाला कायमचे सोडून गेले. तेव्हा आम्ही 4ही भाऊ बहिणी बेहाल झालो. आमचा अभ्यास रुंदावला आणि आम्हाला छोटी मोठी कामे करावी लागली. एक दिवस माझी बुवा आमच्या घरी आली. तिने माझ्यासाठी एक रिश्ता सुचवला. पण आम्ही स्पष्ट सांगितले की दहेज देणे आमच्यासाठी ठीकठाक होती. पण आम्ही स्पष्ट सांगितले, तिने आमच्यावर जोर दिला नाही आणि मग दुसरा रिश्ता शोधला, जो आमच्या स्थितीला अनुकूल होता. एक दिवस मुलाच्या पालक आमच्या घरी आले. मुलाचे नाव अजय होते. तो आपल्या आई-वडिलांसोबत आला होता. ते खूप श्रीमंत नव्हते, पण आमच्यासारखे गरीबही नव्हते. अजय सरकारी नोकरी करत होता. त्याने मला पसंत केले आणि सांगितले की त्यांना दहेज हवे नाही. मग माझ्या बुवा आणि फुफांनी थोडे पैसे जमवून माझा विवाह करून दिला. विवाहाच्या वेळी बुवाने मला सांगितले होते की सासरी काही घडो, पण तिथून परत येऊ नकोस. आम्हाला तुमच्या भाऊ-बहिणींचे विवाही करायचे आहेत. माझा विवाह तेव्हा झाला जेव्हा मी 23 वर्षांची होते. मी माझ्या नव्या घरात भरपूर चांगली स्वप्ने घेऊन आले होते. विवाहाच्या पहिल्या रात्री जेव्हा अजय खोलीत आले, तेव्हा त्यांनी खूप प्रेमाने माझ्याशी बोलले. ते माझ्याबद्दल सगळे जाणून घ्यायचे होते. मी खूप घाबरलेली होते, पण त्यांनी मला सहज करण्याचा प्रयत्न केला. ते मला मित्रासारखे समजायचे होते. वेळेबरोबर मी माझ्या मनातील गोष्टी त्यांच्याशी सांगायला लागले. त्यांनीही आपल्या आयुष्यातील खूप गोष्टी मला सांगितल्या. हळूहळू आनंद वाटत होता की मला असा पती मिळाला. त्यावेळी बुवाची वाक्ये आठवत असत. सासरी परत येऊ नकोस. मी विचारत असे की असा चांगला माणूस सोडणे माझ्यासाठी अशक्य आहे. लग्नाला 6 वर्षे झाली होती. तेव्हा सासू-सासऱ्यांनी मुलासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. आम्ही खूप कोशिश केली, पण काही साध्य झाले नाही. सासरच्या लोकांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली. एक दिवस सासू माझ्याजवळ आली आणि रडत बोलली, "लग्नाला 6 वर्षे झाली तरी तू आई झाली नाहीस." त्याच वेळी माझ्या देवराच्या विवाहाची तयारी सुरू होती. लवकरच एक मुलगी पसंत करून घेतली आणि देवराचा विवाह झाला. त्याची पत्नी प्रिया 2 वर्षांत आई झाली. यानंतर घरच्या आणि नातेवाईकांनी मला अधिक टोमणे द्यायला सुरुवात केली. माझी गोद रिकामी असल्यामुळे सगळे मला हेटाळण्या नजरेने बघत असत. जेव्हा माझे मूल होत नव्हते, तेव्हा घरात किंवा शेजारी कोणीही इच्छित नसे की मी शुभ कार्यात भाग घेऊ. मोहल्ल्यात कोणता चांगला प्रसंग असेल तर मला बोलावले जात नसे. लोक म्हणायचे, "ही तर वांझ आहे." मला वाटत असे की माझी काही किंमतच उरली नाही. देवराणीची मुले झाल्यावर ती आपल्या मुलांना माझ्यापासून दूर ठेवत असे. ती माझ्यापेक्षा लहान होती, पण संधी मिळताच मला चुभणारे शब्द बोलत असे. सासरचे वातावरण माझ्यासाठी रोज कठीण होत चालले होते.
पाहता पाहता देवराणीला 2 मुले झाली. तरीही तिचे वर्तन माझ्याप्रती थोडेही मऊ पडले नाही. एक दिवस मी टोमण्यांमुळे त्रासून रडत होते. सासू रागात बोलली, "लग्नाला 12 वर्षे झाली. आता आम्ही अजयसाठी दुसरी मुलगी शोधत आहोत. लवकरच त्याचा विवाह करून टाकू आणि या वांझाला काढून टाकू." त्यांनी नेहा नावाच्या मुलीशी अजयचा विवाह निश्चित करून टाकला. तेव्हा मला बुवाची वाक्ये पुन्हा आठवली, "सासरी परत येऊ नकोस." बुवाने माझ्या भाऊ बहिणींचे विवाह करून दिले होते. मी कधी कधी त्यांच्याशी फोनवर बोलत असे. बुवाने खूप वेळा सांगितले होते की डॉक्टरांना दाखवा. मी गेले, पण टेस्ट झाले. पण अजयने मला रिपोर्ट कधी दाखवला नाही. मला शंका येत होती की दोष माझ्यात आहे की त्यांच्यात. एक दिवस अजयने आपल्या आईला सांगितले, "आई, मी नेहाशी विवाह करणार नाही. मी राधिकाशी प्रेम करतो आणि तिच्याबरोबर राहीन. आम्ही हे घर सोडून जात आहोत." त्यांच्या या निर्णयाने सगळे हैराण झाले. अजयने मला सांगितले, "मी तुझ्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत राहीन. तुझा सामान बांधून घे." आम्ही सामान गोळा केले आणि एक भाड्याच्या घरात निघून गेलो. ते घर विक्रमचे होते. 50 वर्षांचा एकटा माणूस. तिथे जाऊन मी पाहिले की तो मला विचित्र नजरेने बघत होता. तो मला वरून खालीपर्यंत घुरत राहत होता. अजयनेही विक्रमच्या वर्तनात काहीतरी चूक जाणवली. सुरुवातीला त्याने आमची मदत केली, पण वेळेबरोबर मला त्याच्या नजरा त्रास देऊ लागल्या. जेव्हा अजय घरी नसत, तो खिडकीतून मला ताकण्याचा प्रयत्न करत होता. मला भीती आणि बेचैनी वाटू लागली. मग विक्रमने अजयशी मैत्री खोल केली. एक दिवस त्याने अजयला सांगितले, "मी या घरात एकटा आहे. माझी पत्नी 7 वर्षांपूर्वी गेली. तुम्हाला भाडे द्यावे लागणार नाही. मी दर महिन्याला तुम्हाला थोडे पैसे देईन. फक्त माझ्यासाठी जेवण बनवून द्या, कारण मला जेवण बनवता येत नाही आणि बाहेरचे जेवण मला नुकसान करते." अजयने ही गोष्ट मान्य केली, कारण त्यामुळे आम्हाला फायदा होता. यानंतर विक्रम दिवसात 3 वेळा जेवायला येऊ लागला. एक रात्र त्याने दारूची बाटली घेऊन आला आणि अजयला आजं करूया. अजयने मलाही बोलावले. मी आधी कधीही दारू प्यायली नव्हती, पण दोघांनी जोर केला. मी प्यायले आणि नशेत चूर झाले. तेव्हा विक्रम माझ्याजवळ येऊ लागला आणि मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा अजय बोलले, "चला आम्ही तिघेही नाचूया." मी 12 वर्षांपर्यंत फक्त दुःखच पाहिले होते, तर त्या क्षणी थोडे आनंदी व्हायचे होते. मी नाचायला लागले. नाचताना विक्रम मला स्पर्श करू लागला. मला विचित्र वाटले, पण अजयने काही सांगितले नाही. उलट ते याचा मजा घेत असल्यासारखे दिसत होते. त्या क्षणी मला वाटले की आमच्या नात्याचे हे नवे स्वरूप सगळ्यांसाठी अनोखे होते. विक्रम मला वेगळ्या नजरेने बघत होता आणि अजय हे मानत असल्यासारखे वाटत होते. एक दिवस जेव्हा अजय घरी नव्हते, विक्रम दुपारी आला. त्याने सांगितले, "भाभी, तुम्ही खूप सुंदर आहात." अजय खूप भाग्यवान आहे हे ऐकून मी त्रासली गेले. मी हळूहळू बोलले, "12 वर्षे झाली, पण माझे कोणतेही मूल झाले नाही." माझी गोष्ट ऐकून त्याने माझा हात पकडला. मी घाबरले. मग त्याने बोलले, "जर तुम्हाला इच्छा असेल तर मी तुमची मदत करू शकतो." त्याच्या गोष्टीने मी स्तब्ध राहिले. काही बोलू शकले नाही. जेवण खाऊन तो मला विचित्र नजरेने बघत राहिला आणि गेला. हळूहळू तो आमच्या कुटुंबाचा भाग बनला. अजय त्याला खूप मानत होता. ते म्हणत, "विक्रम माझ्यासाठी खरा मित्र आहे. कुटुंबापासून दूर राहून मी एकटा होतो, पण त्याने माझ्या आयुष्यात रंग भरला. मी त्याला सगळे सांगू शकतो." मी विचारत असे की अजय त्याच्या नजरा का बघत नाहीत. काही दिवस असे गेले. जेव्हा अजय नसत तेव्हा विक्रम येत असे आणि स्वयंपाकघरात माझ्याजवळ उभा राहत असे. कधी कधी माझी कमर पकडत असे. मी घाबरत पण त्याला रोखू शकत नसे. मी कधीही अजयला धोका देण्याचा विचार केला नव्हता. पण विक्रमचे धैर्य वाढत चालले होते. एक दिवस त्याने मला जोरात गळ्यात घेतले आणि बोलला, "तू खूप प्यारी आहेस." मी बेबस अनुभवत होते. मग ती रात्र आली जी माझ्यासाठी विसरणे कठीण आहे. अजय कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री कोणी दार ठोठावले. रात्री कोणी दार चमक होती. मी त्याला रोखू शकले नाही. त्या रात्री मी लाल नाईटी घातली होती. माझे शरीर थरथरत होते. त्याच्या नजरा दाखवत होत्या की ही रात्र खास असेल. जेवण तयार होते आणि त्याने खूप आवडीने खाले. मग मी माझ्या खोलीत गेले. जेवण खाऊन तो माझ्या खोलीत आला आणि माझ्याजवळ येऊन मला गळ्यात घेतले. त्याने सांगितले, "आज मी तुझ्याशी आपल्या मनाची गोष्ट सांगतो. जेव्हापासून तू आली आहेस, मी स्वतःला रोखू शकत नाही." मी काही बोलू शकले नाही. मनात घबराट होती. धैर्य करून मी सांगितले, "मी विवाहित आहे. आपल्या पतीला धोका देऊ शकत नाही." मी ठामपणे सांगितले, "मी अजयसाठी विश्वासू आहे. आमच्या नात्यात कोणत्याही तिसऱ्याची जागा नाही. आम्ही मूल जन्माला घालण्याचा प्रयत्न करत आहोत. भगवान इच्छेल तर
मी आई होय. तेव्हा त्याने एक कागद माझ्यासमोर ठेवला. त्याच्या डोळ्यात दुःख होते. मी कागद वाचला तर माझे डोळे भरून आले. हा एक वैद्यकीय अहवाल होता, ज्यात लिहिले होते की अजय पिता होऊ शकत नाहीत. विक्रमने ते सत्य सांगितले जे अजयने 12 वर्षांपर्यंत मी कधीही समजू शकले नव्हतो. सासरी त्यांचा दुसरा विवाहाचा विषयही निघाला होता. हे सगळे ऐकून मी स्तब्ध होते. विक्रम बोलला, "मी तुझे दुःख बघू शकत नाही. तुझ्या प्रत्येक अडचणी सोडवायच्या आहेत मला. मी सांगितले, तू इथून जा. आधी मी अजयशी बोलते." त्या रात्री तो गेला. मी एकटी राहायला मागितले. इतक्या वर्षांचे लपवलेले सत्य समोर आले होते. जेव्हा अजय परतले, मी सगळे सांगितले. त्यांनी डोके खाली घालून माफी मागितली. बोलले, "मी तुला खूप प्रेम करतो." हे सत्य त्यांनी लपवले कारण तू मला सोडून जाशील असे वाटले. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. मग ते बोलले, "समाजाने तुला खूप सांगितले आहे. आम्हाला उत्तर द्यायचे आहे. म्हणून मी विक्रमला पाठवले. तो तुला आवडतो. आम्ही तिघे कुटुंब बनवू शकतो." त्यांची गोष्ट ऐकून मी रडू लागले. हे मांडणे कठीण होते. ते मला समजावत राहिले. बोलले, "नातेसंबंधांमध्ये मानवता सर्वात मोठी असते. तुला इच्छा असेल तर विक्रमला सामावून घेऊ शकते." काही दिवसांपर्यंत ते मला मनावत राहिले. शेवटी मी मान्य केले. मला वाटले की दोघेही माझ्याप्रती खरे प्रेम ठेवतात आणि माझा आदर करतात. थोड्या वेळाने मला कळले की मी गर्भवती आहे. जेव्हा मूल झाले तेव्हा ज्या लोकांनी मला टोमणे मारले होते, त्यांचे तोंड बंद झाले. सासू-सासरे आम्हाला घरी बोलावले पण अजयने नकार दिला. बोलले, "आम्ही इथेच राहू. त्यांच्यापासून दूर राहून नाते ठेवू." सासू मला दोष द्यायला लागली की मी त्यांचा मुलगा हिरावून घेतला. पण सत्य हे होते की अजय आता तिथे जायला इच्छित नव्हते. ते विक्रमबरोबर राहायला पसंत करत होते. दोघांमध्ये खोल नाते तयार झाले होते. अजय इच्छित होते की आमचे हे छोटे कुटुंब नेहमी एकत्र राहावे. माझे आयुष्य एका अनोख्या नात्यात चालू होते. जिथे फक्त पती-पत्नी नव्हे तर एक तिसरी व्यक्तीही आमचा भाग होती. विक्रम फक्त कुटुंबाचा भाग नव्हता. तो माझ्या आणि माझ्या मुलाच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत होता. या अनोख्या आयुष्यात मी खरंच आनंदी होते. मला काहीही कमी वाटत नव्हते. मी प्रेम आणि शांततेने माझे आयुष्य जगत होते. आमच्या या अनोख्या कुटुंबात आम्ही तिघेही मुलाबरोबर सुखी होतो. आयुष्यातील या वळणाने आम्हाला असे शिकवले की खऱ्या नातेसंबंधांमध्ये समजूतदारी आणि एकमेकांच्या दुःखाला समजून घेऊन एकत्र राहणे हेच सर्वात मोठे आहे.